एकदा एका गावात चिकू नावाचा मुलगा राहत असतो. त्याला फुलं, झाडं, पक्षी, प्राणी, नदी, आकाश अशा गोष्टींची आवड असते. त्याला नेहमी प्रश्न पडतो की हे सगळं कोणी आणि कसं तयार केलं. एकदा शाळेत टीचर मुलांना सोलार सिस्टीम म्हणजेच सूर्यमंडळचा धडा शिकवतात. चिकू ते लक्ष देऊन ऐकत असतो. चिकूला आश्चर्य वाटतं की आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती एवढी मोठी आहे की एका बाजूने चालायला लागलो तर परत तिथे कधी पोहोचू काय माहिती. पण ही बनवली कोणी असे प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. संपूर्ण दिवस त्याच्या डोक्यात ग्रहच फिरत होते. चिकूला विचारात पाहून आजोबा विचारतात, काय चिकू, आज कुठे हरवला आहेस तू? रात्र होत आली पण तू माझ्याकडे गोष्ट ऐकायलाच आला नाही. चिकूने चटकन आजोबांना विचारलं, आजोबा, तुम्हाला ग्रहांबद्दल काही माहिती आहे का? ते कसे तयार झाले, ते काय करतात? आजोबा म्हणतात, ये मी तुला सांगतो. आणि आजोबा गोष्ट सांगायला सुरू करतात. पूर्वी आकाशात ग्रह तारे नव्हते. तिथे फक्त होता लाल लाल दिसणारा आगीचा गोळा, तो म्हणजे सूर्य. एकटाच असल्याने सूर्य सगळ्या देवांचा लाडका होता बरं का. पण सूर्याला खूप एकटं वाटायचं. त्याला खेळायला कोणी नव्हतं. तेव्हा सूर्याने हट्ट केला. देवाला म्हणाला, हे काय रे देवा, तुला माझी काही काळजी नाही का? मी आग ओकत एकटाच फिरत असतो. आता मला कंटाळा आलाय रे, तूच काहीतरी कर ना. तेव्हा देव विचारत पडतो आणि सूर्याचा हट्ट कसा पूर्ण करावा विचार करू लागतो. देवाला एक छान युक्ती सुचते. देव 9 छोटे मोठे असे गोळे तयार करतो. त्यात काही पांढरे, हिरवे, निळे, लाल असे वेगवेगळे रंग त्यांना देतो. मग देवाला वाटतं, जर हे चेंडू सारखे गोळे एकाच वेळी सूर्यासोबत खेळतील तर भांडण होणार. म्हणून देव त्यांना क्रमांक देतो. जसे चिकू तुमच्या शाळेत टीचर तुम्हाला रोल नंबर देतात ना, अगदी तसंच. आणि हो, या सगळ्या 9 जणांना त्यांच्या फिरायच्या खेळाच्या जागाही ठरवून देतो. आणि या 9 जणांमध्ये आपली पृथ्वी 3ऱ्या क्रमांकावर आहे बरं का. हे सर्व पाहून सूर्य खूप खुश झाला. कारण त्याला खेळायला 1 नाही, 2 नाही, तर देवाने 9 जणांना तयार केलं होतं. त्यातला पहिला बुध, दुसरा शुक्र, तिसरी आपली पृथ्वी, चौथा मंगळ, 5वा गुरु, 6वा शनी, 7वा युरेनस, 8वा नेपट्यून आणि 9वा प्लुटो. हे सर्व सूर्याभोवती फिरू लागले, खेळू लागले. ते सूर्याभोवती सुंदर माळेसारखेच वाटू लागले. म्हणून देवाने त्याला सूर्यमाला असं नाव दिलं. थोडक्यात काय चिकू, जशी तुमची शाळा, टीचर, विद्यार्थी, मॉनिटर, अगदी तसंच हे आकाश म्हणजे शाळा, देव म्हणजे टीचर, सूर्य म्हणजे मॉनिटर आणि हे 9 ग्रह म्हणजे इतर विद्यार्थी. आहे की नाही गंमत जम्मत? तर चिकू, आजही आपण ही सूर्यमाळा आकाशात बघू शकतो. अशी ही आपल्या ग्रहगोलांची गंमत जम्मत.